अजामेळ, हे काय करतोस अजामेळ? प्रधानजी, माया बानूला तुम्ही भन म्हटलं आहे. भाऊबीजीच्या दिवशी तिनं तुम्हाला ओवाळलं आहे. या समजा जेजुरी तुमच्या बिगर आम्हाला कुणाचा बी आधार नाही हो. आम्ही तरी कुणाकडे आस लावून बघायचं? अजामेळ, शांत हो. मला माझ्यावरच्या दायित्वाची जाणीव आहे. काहीतरी मार्ग निश्चितच निघेल. जे घडायला नको होतं ते घडलं आहे, परंतु ह्यातूनही काहीतरी मार्ग नक्की निघेल. म्हाळसा देवींच्या मनात बानूविषयी द्वेष आहे, परंतु हे असं सर्वांसमक्ष घडणं हे दुर्दैव आहे. हो, पण या समजामध्ये माझ्या पोरीची काय चूक हो? तिला का हातारा मी तिने तरी किती सहन करायचं? तुम्हीच काहीतरी करा जी. अजामेळ, मी तुझी काळजी समजू शकतो, परंतु बाणाई श्री खंडेरायांची पत्नी आहे. त्यांच्यावर तिचं दायित्व आहे. ते हे असं घडू देणार नाहीत. पर कधी? म्हाळसा देवी तर नाही म्हणतात. वेळ लागेल, परंतु काहीतरी मार्ग निश्चितच निघेल. तोवर बाणाईला धीर द्यायला हवा. हे सगळं असं घडल्यामुळे तिला एकटं पडल्यासारखं वाटलं असेल. ह्या सगळ्यात तू तिच्या बरोबर ठामपणे खंबीरपणे उभा राहायला हवास. आम्ही देखील प्रयत्न करूच. कुठं असेल माझी पोर? श्री खंडेराय तिच्या बरोबर बोलताय. ती घरी येईल. तू काळजी करू नकोस. तुम्ही सगळे आता वाड्यावर जा. बाणाई आणि श्री खंडेरायांचं बोलणं झालं की त्यानंतर ती नक्की येईल. घ्या, इथे इतकी चांगली गोष्ट घडलीये, पण ह्यांना मात्र त्याचा त्रास होतोय. अहो, का नाही होणार त्रास? म्हाळसाने असं वागायला नको होतं. ती श्री खंडेरायांची पत्नी आहे, जेजुरीची साम्राज्ञी आहे ती. आणि काय असं एकदम बोलायचे का थांबलात? काही नाही, परंतु म्हाळसाचं हे असं वागणं योग्य नव्हे. अजिबात नाही. तिने जे काही केलं ते योग्यच केलं. खरं तर या आधीच तिने त्या बानूला जेजुरी बाहेर काढायला हवं होतं. मायानंदा, माझ्यावर कशाला ओरडताय? खरं तेच बोलते मी. हे असं केल्याशिवाय माळसाचा संसार काही सुखाचा झाला नसता. बरंच झालं. आणि श्री खंडेरायांचं काय? त्यांना हे सगळं आवडलं असेल असं वाटतंय का आपल्याला? अजिबात नाही. त्यांना देखील म्हाळसाचा हा निर्णय खटकलाच असणार. तसं असतं तर त्या क्षणीच माळसाला विरोध झाला असता आणि ती बानू हे आख्यान सोडून आणि राजवाडा सोडून गेलीच नसती. जे घडतं ते भल्यासाठीच घडतं असं म्हणतात ना, तेच योग्य आहे. मला आता म्हाळसाला जाऊन भेटलंच पाहिजे. त्याची काही एक आवश्यकता नाहीये. तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका. मी जाणारच. मायानंदा,